प्रॅक्टिकल घेणार आहोत. स्टडी ऑफ स्प्लिट एअर कंडिशनर वायरिंग जे प्रॅक्टिकल आहे ते आपण करणार आहोत. म्हणजे त्या वायरिंग बद्दल आपण त्याची माहिती घेणार आहोत. तर हे प्रॅक्टिकल करण्यासाठी आपल्या इथे स्प्लिट एसीचं इंडोर युनिट इथे लावलेलं आहे वर्गामध्ये. त्याच्यानंतर आपण बोर्डवरती त्या प्रॅक्टिकलचं नाव देखील लिहिलेलं आहे. आणि हे प्रॅक्टिकल जे आहे ते आपण माहिती जी देणार आहोत त्याच्यासाठी आपल्या ट्रेडमधले प्रशिक्षणार्थी भाग्येश मुणगेकर, राहुल कांबळी, त्याच्यानंतर अगस्टिन पिंटो आणि सौरभ साळकर हे माझ्याबरोबर आहे. ते आज आपल्याला या वायरिंग मॉडेलची मी जशी सांगेन त्या पद्धतीने माहिती देणार आहे. तर सर्वप्रथम आपण आता या जे वायरिंग मॉडेल केलेलं आहे त्या मॉडेलमध्ये जे कुठले पार्ट आहेत त्याची माहिती आपण घेणार आहे. जे मी पार्ट तुम्हाला सांगणार आहे ते राहुल तुम्हाला स्टिकने इंडिकेट करून दाखवेल. तर सुरुवातीला जो आहे या वायरिंगचा जो सप्लाय आहे तो सप्लाय 230 व्होल्ट सिंगल फेज एसी सप्लायवरती चालणारे हे वायरिंग आहे. त्याच्यानंतर या वायरिंग मॉडेल मध्ये पहिला पार्ट जो आहे तो तुम्हाला इथे दिसतोय. याच्यामध्ये ब्लोअरची मोटर आहे आणि ब्लोअरचा फॅन या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यानंतर याचं जे पीसीबी आहे म्हणजे प्रिंटेड सर्किट बोर्ड ते या ठिकाणी राहुल आपल्याला दाखवतोय बघा. याला म्हणतो पीसीबी. याच्यातनं या पूर्ण वायरिंगचं कंट्रोलिंग केलं जातं. त्याच्यानंतर जो एसी सप्लाय येतो 230 व्होल्ट त्याचा 12 व्होल्ट मध्ये एसी मध्ये रूपांतर करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर लागतो. तो ट्रान्सफॉर्मर देखील या वायरिंग वरती बसवलेला आहे. तर राहुल आपल्याला तो या स्टिकच्या साहाय्याने तो दाखवतोय. त्या पार्टला आपण ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे स्विंग मोटर. स्विंग मोटरच्या साहाय्याने जे हवेची डायरेक्शन आहे ती चेंज केली जाते किंवा फिरती ठेवण्यासाठी इथे स्विंग मोटर बसवलेली आहे. या स्विंग मोटरला फ्लॅप्स लावलेले असतात इंडोर युनिट मध्ये. त्याच्याद्वारे रूम मध्ये हवा सर्क्युलेट ठेवली जाते. त्याच्यानंतर पुढचे पार्ट आपल्याला अगस्टिन दाखवेल. पुढचा पार्ट आहे याचा डिस्प्ले बोर्ड आहे. जिथे आपण ज्या एसी मध्ये जे टेम्परेचर सेट करतो, जे मोड सेट करतो ते आपल्याला या डिस्प्ले मध्ये दिसतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन सेन्सर आहेत. पहिला आहे कॉइल टेम्परेचर सेन्सर. अगस्टिन आपल्याला दाखवत आहे कॉइल टेम्परेचर सेन्सर. त्याच्यानंतर रूम टेम्परेचर सेन्सर. तर कॉइलचं तापमान सेन्स करणे आणि रूम मधील जे तापमान आपण सेट करतो ते सेन्स करण्यासाठी इथे दोन सेन्सर लावलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपण आउटडोर युनिटकडे जाऊया. इंडोर युनिट मधला सप्लाय आउटडोर युनिटला दिला जातो. आउटडोर युनिट मध्ये कंडेन्सिंग युनिटचे दोन मुख्य पार्ट असतात. पहिला पार्ट आहे कॉम्प्रेसर आणि दुसरा पार्ट आहे कंडेन्सर. कॉम्प्रेसर आणि कंडेन्सर. तर कंडेन्सरचा जो फॅन आहे तो त्या कंडेन्सरच्या मोटरला लावलेला असतो. प्रत्यक्ष आउटडोर युनिट मध्ये आपण पार्ट टाकू शकत नाही इथे, म्हणून आपण त्या ठिकाणी दोन लाईट लावलेले आहेत. एक हिरव्या रंगाची लाईट आहे जी कॉम्प्रेसरला इंडिकेट करते आणि दुसरी पिवळ्या रंगाची जी लाईट आहे ती कंडेन्सरचं जे वर्किंग आहे त्याला इंडिकेट करते. त्याच्यानंतर हे दोन्ही कॉम्प्रेसर आणि कंडेन्सर चालण्यासाठी किंवा त्याला स्टार्टिंग टॉर्क मिळण्यासाठी आणि व्यवस्थित त्याचं स्मूथ रनिंग होण्यासाठी इथे दोन कॅपॅसिटर लावलेले आहेत. तर ते कॅपॅसिटर आपल्याला दिसतोय कॉम्प्रेसरला साधारणतः 36 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर लावलेला आहे आणि कॉम्प्रेसरची जी मोटर आहे त्याला 4 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर लावलेला आहे. आता आपण याचं वर्किंग बघणार आहोत. हे वायरिंग कसं काम करतं ते वर्किंग आपल्याला जे दाखवणार आहे तो सौरभ साळकर आपल्याला दाखवेल वर्किंग कसं करतं. तर पहिल्यांदा सप्लाय बोर्डद्वारे 230 व्होल्ट सप्लाय या वायरिंग मध्ये किंवा एसीला दिला जातो. त्याच्यानंतर रिमोटद्वारे हा जो वायरिंग आहे किंवा स्प्लिट एसी आहे तो ऑन केला जातो. ऑन केल्यानंतर तुम्हाला डिस्प्लेवरती रूमचं टेम्परेचर दिसतंय किती आपण त्याच्यामध्ये सेट केलेलं आहे ते. तर ते सेट आपण टेम्परेचर सेट करून त्याच्यामध्ये दाखवून किती सेट करता येईल आता किती केलेलं आहे. आता 24 केलेलं आहे ते दाखवतो. डिफॉल्ट टेम्परेचर आहे 25 डिग्री सेंटीग्रेड. त्याच्यामध्ये आपण याचे मोड करूया. मोडद्वारे त्याचा मोड चेंज करता येतो. आपल्याला जोडता येईल ना. रूमचं टेम्परेचर आहे ते 20 डिग्री सेंटीग्रेड एवढं सेट केलेलं आहे आणि रूमचं तापमान किती आहे तो रूम टेम्परेचर सेन्सर आपल्याला आता दाखवत आहे. 31 डिग्री सेंटीग्रेड रूमचं तापमान आहे. तर एसी ऑन केल्यानंतर
त्याचं जे सर्किट आहे त्या सर्किट मधला जो मायक्रो प्रोसेसर आहे तो सगळ्या गोष्टी चेक करतो की ब्लोअर मोटर चालू आहे व्यवस्थित, स्विंग मोटर चालू आहे, त्याच्यामध्ये जे बजर लावलेले आहेत किंवा सेन्सर आहे त्यांना जे व्होल्टेज जातं ते व्होल्टेज बरोबर जाते की नाही ही गोष्ट चेक करायला 3 मिनिटं घेतो, 2 ते 3 मिनिटं लागतात. आणि सर्व व्यवस्थित कार्य करते हे सगळ्यांना समजल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला इथे कॉम्प्रेसरला जो जाणारा सप्लाय आहे म्हणजे आउटडोर युनिटला जाणारा सप्लाय आहे तो सुरू झाल्याचं दिसेल. तर ते सुरू झाल्याचं आपल्याला भाग्यच दाखवेल. 2 ते 3 मिनिटं थांबल्यानंतर जेव्हा ते दोन्ही लाईट पेटणार तर ते पेटल्यानंतर भाग्यच आपल्याला ते इंडिकेट करून दाखवेल की आपल्या स्पीड एसीचं जे वायरिंग आहे त्याच्यामधनं आउटडोर युनिट सुरू झालेलं आहे. हा जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्यामध्ये 230 व्होल्ट एसी सप्लाय येतो, त्याचे 12 व्होल्ट एसी सप्लाय मध्ये रूपांतर केला जातो आणि तो सप्लाय नंतर पीसीबी मध्ये जातो. पीसीबी मधनं तो सप्लाय रेक्टिफायर डायोडच्या सहाय्याने त्याचं डीसी मध्ये रूपांतर केलं जातं. नंतर हा डीसी सप्लाय पूर्णपणे फिल्टर केला जातो आणि त्याच्यानंतर प्युअर 12 व्होल्ट डीसी सप्लाय जो आहे त्याचा पुढे सप्लाय जो आहे तो मायक्रो प्रोसेसर, त्याच्यानंतर आउटडोरला जो ऑन करायला रिले लागतो त्या रिलेला, त्याच्यानंतर आपले सेन्सर आहे दोन्ही त्या सेन्सरला ते डीसी सप्लाय दिला जातो. लोअरची जी मोटर आहे ती 230 व्होल्ट एसी सप्लायवरती चालते आणि त्याच्या कॅपॅसिटर लागतो त्याला, तो कॅपॅसिटर या पीसीबी मध्ये बसवलेला असतो. तो कॅपॅसिटर साधारणतः 1.5 मायक्रोफॅरेडचा असेल. आता आपण पाहू शकता की आउटडोर युनिटचा सप्लाय 2 ते 3 मिनिटांनी सुरू झालेला आहे. म्हणजे साधारणतः 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर आउटडोर युनिट चालू होतं. हे सर्वसाधारण जे नॉन इन्व्हर्टर जे स्प्लिट एअर कंडिशनर आहे त्याच्यामध्ये हे जे वायरिंग आहे ते आपलं अशा प्रकारे काम करतं. तर या वायरिंग मॉडेलवरती आपण अभ्यास केल्यानंतर प्रत्यक्ष आपण जेव्हा स्प्लिट एसीचं वायरिंग खोलल्यानंतर आपल्याला व्यवस्थित आयडिया येऊ शकते की प्रत्येक पार्टचं फंक्शनिंग कसं होऊ शकतं. तर या वायरिंग मॉडेल जे आहे ते आमच्या RAC व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थींनी बनवलेलं आहे आणि ते आपल्या RAC ट्रेडसाठी ज्या ज्या ठिकाणी आपल्याकडे RAC ट्रेड आहे त्या ट्रेडसाठी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना उपयोगी आहे. थँक्यू.